वळूया पुढच्या बातमीकडे। लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीकडून आता विधानसभेची तयारी सुरू झालेली आहे। दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि त्याचबरोबर ठाकरे गटानं पुण्यातील 8 जागांपैकी 6 जागा मागितलेल्या आहेत अशी माहिती काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे। ठाकरे गटानं कसबा मतदारसंघावर दावा केलेला आहे। कसबा विधानसभा मतदारसंघात सध्या आमदार रवींद्र धंगेकर हे आहेत, त्यामुळे वरिष्ठ काय ते निर्णय घेतील आणि तो आपल्याला मान्य असेल असं रवींद्र धंगेकरांनी म्हटलंय। दरम्यान धंगेकरांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। पाहूया। शिवसेनेने कसबा मतदारसंघ मागितला आणि कसब्याचे आमदार सध्या काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आहेत। त्यांनी लोकसभा निवडणुकी लढवली। महाविकास आघाडी या महाराष्ट्रामध्ये चांगली लढत दिली, खासदार निवडून आले महाविकास आघाडीचे आणि हा प्रयत्न चांगला झाला आणि लोकांनी त्याला मान्यता दिली। नाही मी परत म्हणतो की ज्याच्या पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांसाठी मागितलं पाहिजे आणि जो निर्णय तो वरिष्ठ पातळीवर होता, त्याच्यामुळे तो निर्णय वरिष्ठ पातळीवर तोच आपल्याला मान्य असतो। धंगेकरच्या हातात काहीच नाही, हे पक्षाचे 3 वरिष्ठ नेते आहेत, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्र, हे ठरवणार आहेत। माझ्या हातामध्ये काय नाही, मी एक कार्यकर्ता आहे, मला जे सांगेन ते काम करायला मी तयार आहे। कॅमेरामन आदर्श सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।